नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेले कित्येक दिवस आपण आपल्याच घरात लॉकडाऊन झालेलो आहोत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या घरात राहून सुरक्षित राहणं हा एकच पर्याय सध्या आपल्या सगळ्यांसमोर आहे. आपल्या घरात राहून आपण आपलं मनोरंजन करत आहोत. टीव्ही बघणं, गेम्स खेळणं किंवा विविध पाककृती करणं. परंतु असा एक वर्ग आहे ज्याला घरातून बाहेर पडल्याशिवाय पर्यायच नाही. तहानभूक विसरून दिवस रात्र कर्तव्यदक्षपणे ते आपलं काम करत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये त्यांना आपण देवदूत म्हणू शकतो. या देवदूतांमध्ये आरोग्य यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा यातील सर्व लोकांचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल. खरंच आपण घरात आपल्या घरात सुरक्षित राहावं यासाठी दिवस रात्र ते बाहेर आपल्यासाठी कष्ट करत आहेत आणि कोरोनाच्या युद्ध पातळीवर लढत आहेत. परंतु मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं काम कशा प्रकारे चालतं याची माहिती आपल्याला असणे तितकंच गरजेचं आहे. आपणही त्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे, त्यांना काय मदत करू शकतो, या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे कोरोना आरोग्य व्यवस्था. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण तज्ज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर दीपक मुंडे, केईएम हॉस्पिटल मुंबई. नमस्कार डॉक्टर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर दीपक मुंडे, केईएम हॉस्पिटल मुंबई, अध्यक्ष केईएम माड, इथे ते कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडून आपली ही आरोग्य व्यवस्था नक्की कशी चालते, आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्या सरकारी यंत्रणेला, आरोग्य यंत्रणेला आपणही कसं सहकार्य दिलं पाहिजे या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. मी तर अनेक प्रश्न विचारणारच आहेत, पण तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 2490 0232. पुन्हा एकदा सांगते 2490 0232. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या तज्ज्ञांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तसंच आज जागतिक हास्य दिन आहे, त्यामुळे हसत राहा आणि आनंदी राहा. हसत राहून आनंदी राहून आपण या कोरोनावर नक्कीच विजय मिळवू. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे कोरोना आरोग्य व्यवस्था आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर दीपक मुंडे. दीपकजी, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. आजचा जागतिक हास्य दिन आहे आणि आपण खरंच हसत आणि खरंच आनंदाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत, कारण सगळीकडे निराशा पसरलेली आहे. नकारात्मक वातावरण जरी असलं तरी मला असं वाटतं की आज आपल्यासाठी जे तुम्ही आरोग्य यंत्रणा, सरकारी यंत्रणा जी युद्ध पातळीवर लढत आहे, त्याच्यामुळे हसत मुखाने सगळ्यांना मदत करणं आणि घरात राहून आम्ही सुरक्षित राहणं हे सगळ्यांना अपेक्षित आहे. तर आरोग्य व्यवस्था याविषयी आज आपण बोलणार आहोत. काय सांगाल, नक्की आरोग्य व्यवस्था कशी असावी? बरोबर. जशी आपण सुरुवात केली की एक सकारात्मकता असायला पाहिजे आणि हास्य दिनाच्या निमित्ताने सकारात्मकता असायला पाहिजे असा आपण जो विषय काढला, तर आज मला एक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आभार मानायचे आहेत वायुदलाचे, नेव्हीचे आणि आर्मीचे, ज्यांनी की आज त्यांनी फुलांचा वर्षाव या वैद्यकीय इन्स्टिट्यूटवरती केला. एक अतिशय पॉझिटिव्ह वातावरण या निमित्ताने झालेलं आहे, तर मला त्यांचे सर्वप्रथम आभार मानायचे आहेत. आणि कोरोनाच्या निमित्ताने जेव्हा आपण आज आपल्या सगळ्यांसमोर आज आलेलो आहोत, जवळपास जगामध्ये 35 लाख कोरोनाच्या केसेस आहेत. त्याचा आकडा देशामध्ये जवळपास 40,000 आहे. महाराष्ट्रामध्ये 12,000च्या आसपास केसेस आहेत आणि मुंबईमध्ये जवळपास 7 ते 8 हजारांचा आकडा आहे. पुण्यामध्ये 1500 जवळपास केसेस आहेत. त्यानिमित्ताने आरोग्य व्यवस्थेविषयी चर्चा होणे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. गरजेचं आहे, खरंच आहे. कारण मला असं वाटतं की आज व्हॉट्सअप, इतर मीडिया किंवा न्यूजमधून आमच्यापर्यंत त्या येत आहेत, पण तुम्ही जेव्हा तिथे ग्राउंड लेवलवर स्वतः काम करतात आणि आज तुम्ही आमच्या इथे आला आहात वेळात वेळ काढून आणि तुमचे सगळे अनुभव तुम्ही आज आमच्याबरोबर इथे शेअर करणार, त्याच्यामुळे नक्की परिस्थिती काय असते हे तर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. पण मला विचारायचं की सध्या जगभरात आणि महाराष्ट्रात नक्की काय परिस्थिती आहे? नक्कीच परिस्थिती इतकी काही फार चांगली नाही आणि ही एक जागतिक संकट किंवा संकटापेक्षा याला युद्धात एक जागतिक युद्ध असं मी याला म्हणणार. कारण की इतके केसेस मला असं वाटतं की अशी संकट या 100 वर्षामध्ये काही आलं नाही आणि पुढे येईल
याचं आपल्याला सांगता येणार नाही, परंतु फार मोठ्या संकटातून आज आपण जात आहोत आणि मला असं वाटतं फार मोठ्या संकटातून आपण आज सगळे जात आहोत, पण एकजुटीने एकत्र येऊन आपण या संकटावर नक्कीच मात करू ही सकारात्मकता आपल्या सगळ्यांमध्ये आहे. सरकार आपल्या परीने आपल्याला मदत करत आहे, वेळोवेळी सांगत तर आहेत, विविध प्रकारे आपल्यापर्यंत म्हणजे त्याची लक्षणं काय आहेत, कशी काळजी घेतली पाहिजेत हे आम्ही जाणून घेणार आहोत. पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांसाठी त्याची लक्षणं काय आहेत आणि जर आपल्याला असं काही वाटलं तर डॉक्टरांपर्यंत संपर्क कसा साधायचा, कारण आता नवीन एक माहिती मागच्या काही आठवड्यांपासून आलेली आहे की तुमच्यात लक्षणं नसली तरी एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असू शकतो. काय सांगा? नक्कीच यामध्ये तथ्यता आहे आणि जसं की आपल्याला सरकारच्या विविध माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचत आहे की कशा प्रकारचे लक्षणं असू शकतात. तर आपण साधा सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखव किंवा श्वास घेण्यामध्ये त्रास, तर अशा अडचणी याच्यामध्ये असू शकतात आणि काही केसेसमध्ये जुलाब किंवा उलटी असे लक्षणं सुद्धा आढळून आलेले आहेत आणि कित्येक केसेसमध्ये हे लक्षणं आढळून येत नाही आणि ते एक असिम्प्टोमॅटिक कॅरियर म्हणून राहतात, त्यांच्यामध्ये काही लक्षणे दिसत नाही आणि ते हे जे ट्रान्समिट करू शकतात इन्फेक्शन करू शकतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी खरं तर काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपापल्या घरात थांबणं, वेळोवेळी जे आपल्याला सरकारी यंत्रणा सांगत आहेत त्यांचं पालन करणं, काटेकोरपणे पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे जसं आपल्याला सांगितलं जातं की मास्क लावणं, हात 20 सेकंड धुणं आणि जे छोटे छोटे उपाय सांगितले आहेत ते करणं खूप गरजेचं आहे, बरोबर ना? नक्कीच. मला असं वाटतं की सरकारने जे लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे आणि या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे आपण आज आपले 40,000 केसेस आहेत आणि जर तो लॉकडाऊनचा निर्णय जर घेतला गेला नसता तर आपण 40 लाख केस पूर्ण म्हणजे भारतामध्ये आल्या असत्या अशी परिस्थिती झाली असती, कारण की भारताची लोकसंख्या आपण 2 क्रमांकाचा देश आहोत आणि मुंबईसारख्या ठिकाणी जिथे जवळपास 1.5 कोटी जनता राहते त्यामध्ये धारावी आणि झोपडपट्टी भागामध्ये राहणारा जो समाज आहे, एका खोलीमध्ये जवळपास 10-15 लोक राहतात, तिथे याचा विस्फोट झाला असता आणि जवळपास 20-25-30 लाख केसेस आतापर्यंत आपल्या समोर आल्या असत्या. लॉकडाऊन हा जो सरकारने घेतलेला आहे तो तुमच्यावरती लादलेला नसून तुमच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि पुन्हा आज मला असं वाटतं की 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन पुन्हा वाढवलेला आहे. तर हा लॉकडाऊन सरकारने वाढवल्या म्हटल्यापेक्षा तुम्ही स्वतःला लॉकडाऊन करून घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे. अगदी खरं. म्हणजे आता पुढे तो लॉकडाऊन किती वाढलाय किंवा किती काळ चालेल हे आपल्यालाही माहिती नाही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की यातून सगळ्यांनी सुखरूपपणे बाहेर पडणं आणि ज्या केसेस आता तुम्ही नंबर सांगतायत त्याच्यामध्ये खरं तर कमी म्हणजे ती संख्या खाली आली पाहिजे, बरोबर ना? नक्कीच. ती संख्या खाली येण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस वगैरे पूर्ण जीवाची बाजी लावून लढत आहेत आणि निश्चितच सगळ्यांच्या सहकार्याने, मुख्य म्हणजे जी जनता जी घरामध्ये बसलेली आहे, स्वतःला त्यांनी लॉकडाऊन केलेलं आहे आणि ते बाहेर निघत नाहीत, काळजी घेत आहेत, या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण ही संख्या निश्चितच कमी करणार आहोत. खरं आहे. डॉक्टर, आम्ही जेव्हा सर्वसामान्य माणसं बघत असतो की तेव्हा फक्त आपण न्यूज किंवा ह्या माध्यमातून ऐकत असतो की इतके रुग्ण पॉझिटिव्ह झालेले आहेत किंवा काय, तर जेव्हा ते तुमच्याकडे ट्रीटमेंटला येतात तेव्हा खरं तर त्यांना कशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते, म्हणजे काय वातावरण असतं तिकडे? कारण हे सगळे आम्ही न्यूज मधून ऐकतो, पण तुम्ही तिथे प्रत्यक्ष काम करता. प्रत्यक्षात मी जवळपास 1 महिना त्या ओपीडी मध्ये पोस्टेड होतो आणि ओपीडी मध्ये कित्येक रुग्ण जेव्हा सुरुवातीला यायचे ते एक भय किंवा चिंतेचं वातावरण त्यांच्यामध्ये राहायचं आणि एक मला कोरोना झाला की काय, कारण की आपण बघत असू की न्यूजमधून किंवा सोशल मीडियामधून या कोरोनाविषयी बातम्यांचा भडीमार आपल्या सर्वांवरती झालेला आहे आणि एक सायकोसोमॅटिक सिम्पटम्स, जसं आम्ही वैद्यकीय फील्डमध्ये बोलतो की आपण ज्या गोष्टी ऐकत राहतो, वाचत राहतो, तर आपल्याला कधी कधी तसा त्रास जाणवायला लागतो आणि तो त्रास जाणून लोक येण्याची संख्या आमच्याकडे फार प्रचंड प्रमाणामध्ये होती आणि त्यावेळेस लोकांनी घराबाहेर न पडणं हा एक सरकारने नियम घालून दिला होता, परंतु लोकांकडून त्याचं पालन झालं नाही आणि त्यामुळे ही केसेस हॉस्पिटलमध्ये येणे, म्हणजे हॉस्पिटल एक हॉटस्पॉट एरिया आहे आणि आपण या त्रासाकरिता मुख्य हॉस्पिटलमध्ये एकट्याने जर जाऊ शकतात, नातेवाईकांना घेऊन जायची गरज नाही किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला फिवर क्लिनिक सरकारने सुरू केलेले आहेत, तिथे जाऊन आपण तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. अगदी खरं आहे. जेव्हा आपण असं सांगतो की जेव्हा रुग्णालयात तो रुग्ण असतो किंवा घरी येतो तर तो जो कालावधी असतो त्या कालावधी दरम्यान सगळ्यांची खरं तर मानसिकता कशी असते आणि मुळात मला असं विचारायचं की ती मानसिकता कशी असली पाहिजे?
मानसिकता एक नकारात्मकच असते आणि त्याच्यामध्ये एक चिंता आणि भयाचं वातावरण मी जसं बोललो तसं ते असतेच आणि त्याचं कारण म्हणजे हे एक इरॅशनल मीडिया हे मी म्हणेल. आणि आपण थोडं हे संकट आहे आणि संकटामध्ये जर आपण पाहिलं की मृत्यूदर शेवटी पाहायलाच पाहिजे. मृत्यूदर याचा 2% 3% मृत्यूदर आहे आणि जवळपास 97 ते 98% रुग्ण घरी येऊन बरे होऊन घरी जाणार आहेत. तर त्याच्यामुळे याची चिंता बाळगण्याचं कारण एक हा व्हायरल फीवर आहे आणि त्यापेक्षा जास्त आहे असं मला वाटत नाही. तुम्ही जर त्याला सकारात्मकतेने गेले, आहार व्यवस्थित ठेवला, त्या सरकारने घालून दिलेले नियम, डॉक्टरांनी घालून दिलेले नियम पाळले तर तुम्हाला हा आजार होणार नाही आणि झाला तरी डॉक्टरांचं सहकार्य तुम्हाला तिथे हॉस्पिटलमध्ये आहेच तर तुम्ही 100% याच्यातून बरे होणार. पण त्याकरता तुमची मानसिकता तशी सकारात्मक असली पाहिजे. खरं ती सकारात्मक मानसिकता हळूहळू कशी करायची हे तुमच्याकडून आम्ही जाणून घेणारच आहोत. पण मला असं म्हणायचं, जेव्हा तो रुग्ण तिथे असतो किंवा घरी येतो, बरा होऊन जेव्हा रुग्ण घरी येतो तेव्हा ती मानसिकता पण म्हणजे आजूबाजूवाल्यांची किंवा समाजाची मानसिकता कुठेतरी बदललेली असते. नक्कीच या इरॅशनल मीडियामुळे एक स्टिग्मा कोरोनाच्या पेशंटला लागलेला आहे आणि तो स्टिग्मा लोकांनी स्वतः समजून घेण्याची गरज आहे की एक व्हायरल फीवर आहे आणि हा इतका काही मोठा आजार नाही म्हणून त्याला तुच्छ किंवा हीन वागणूक देणे मला वाटतं जनतेने टाळलं पाहिजे, समाजाने टाळलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला एक सामान्य व्यक्ती किंवा सामान्य रुग्ण म्हणून जशी आपण वागणूक देतो त्याला त्याच्याविषयी काळजी किंवा त्याच्याविषयी 2 शब्द सकारात्मक दुरून बोलणे किंवा त्याविषयी हीन भावना न बाळगणे इतके जरी आपण करू शकलो तर एक चांगला संदेश आपण देऊ शकतो. खरं आहे, फक्त दिलेल्या नियमांची त्या चौकटीचं पालन करून. बरोबर ना? बरोबर. हां, मला मगाशी जसं तुम्ही बोलताना सांगितलं की बरेच दिवस आधी आपण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि इथून पुढेही तो लॉकडाऊन वाढलेला आहे, त्याचा कालावधी आपण सांगू शकत नाहीये. थोड्याफार प्रमाणात मगाशी तुम्ही सांगितलं की आपण स्वतःहून तो वाढवून घेतलेला आहे, कारण जेव्हा सरकारी यंत्रणा आपल्या पाठीशी आहे त्यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की ह्या नियमांचं पालन करा, पण एक 20% किंवा 30% लोकांकडून किंवा 40% लोकांकडून ते पालन झालं गेलं नाही आणि कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढलेले आहेत. नक्कीच याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो, कारण की 100 वर्षामध्ये अशी परिस्थिती आली नाही, आपणच नाही म्हणजे जी तिसरी पिढी त्या पिढीने हे पाहिलं नाही. मुंबईतील जनता आपण पाहू, कारण की 2 कोटी आहेत आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक मुंबईतील आहेत. तर मुंबई म्हणजे सतत चालणारी यंत्रणा आहे, मुंबई कधी थांबत नाही. आता मुंबई पूर्णपणे थांबलेली आहे म्हणजे लोकांना याची सवय नाही. जेव्हा 1.5 कोटी लोक घरामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे लोकांना बाहेर येण्याची एक जी नेहमीची सवय, ती सवय लवकर तुटत नाही. म्हणून काही जे तरुण मंडळी बाहेर येतात आणि यांना स्वतः एक जबाबदारीची जाणीव मला वाटतं त्यांना झाली पाहिजे, कारण की ते बाहेर येतील त्यांना आजार होणार नाही. कारण की मुख्यतः 40 आणि 40पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे किंवा ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज अशा काही ज्या कोमॉर्बिडिटीज आहेत त्यांना याचा धोका आहे आणि त्यांना नंतर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तरुण मंडळींना होऊन ते सुटतील, परंतु त्यांच्या घरामध्ये जे वृद्ध आई वडील किंवा आजोबा असतील तर त्यांचं कॉम्प्लिकेशन्स त्यांना होऊ शकतं. म्हणून या तरुण मंडळींना त्यांना होऊ शकतो, म्हणून त्यांनी सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तरी बऱ्याचदा लोक आपल्याला विनाकारण बाहेर फिरताना दिसतात, म्हणजे अगदीच गरज नसेल तर बाहेर पडू नका हे जेव्हा आपल्याला सरकारी यंत्रणा आपल्याला सांगते. त्याच्यामध्ये मला असं सांगायचं की बाहेर जाण्यासाठी लोकांकडे प्रचंड कारण आहेत, जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोक बाहेर जात आहेत, परंतु मला असं वाटतं की जीवन आवश्यक आहे आणि जीवनावश्यक गोष्टी आपण काही दिवस त्याविना आपण राहू शकतो. खरं म्हणजे तुम्ही रुग्णांचे काही अनुभव, म्हणजे आता तुम्ही 1 महिन्याच्या वरती त्या ओपीडी मध्ये काम करतात अनेक, आणि केईएम हॉस्पिटल म्हटल्यामुळे बरेच रुग्ण तिथे येत असतात, विविध प्रकारचे रुग्ण तुम्ही सगळ्यांनी तुम्ही तुमच्या टीमने हँडल केले असतील, तर काही अनुभव तुम्ही आम्हाला शेअर करू शकता? बरोबर. सुरुवातीला तर लोक एकदम चिंतेने आमच्याकडे यायचे, तर त्यांना आम्हाला असं कळायचं की यांना कोरोनासारखे सदृश्य सिम्पटम्स नाहीत, तर त्यांना आम्ही काउन्सिलिंग करून वापस पाठवायचो. परंतु आता संख्या म्हणजे लोक खरोखर सिम्पटम्स घेऊन येत आहेत आणि त्यांना पाठवल्यानंतर त्यांच्या टेस्टही आता पॉझिटिव्ह यायला लागलेत. हे चिंतेचं कारण आहेच. आणि असे सुरुवातीला लोक यायचे की घरमालक आहेत किंवा ज्यांचे दुकानदारामध्ये जे लोक काम करतात त्यांना आमच्याकडे पाठवलं जायचं की तुला कोरोना नाही असं तू डॉक्टरांकडून लिहून आणि त्या लोकांना अननेसेसरी एक्सपोज झालेला आहे. तर असे प्रकार
त्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही अनुभवले आहेत. आणि आता तर जसे सिम्पटम्स लोकांमध्ये वाढायला लागले ते त्यांच्यामध्ये चिंता भय आहेच. हां. खरं पण त्यावेळेला म्हणजे एवढ्या रुग्णांची संख्या किंवा त्यांच्याकडे येणारे, तुम्ही सांगितलं की बरेचदा कधी कधी निगेटिव्ह होते पण काही रुग्ण पॉझिटिव्हही होते, तर त्यावेळेला ते काम करताना तुम्हाला तिथे किती दडपण यायचं, तुमची काय मानसिकता असायची? एक प्रचंड दडपण असतंच, कारण की मी माझा एक लेख या महाराष्ट्रभर पूर्ण व्हायरल झाला. त्यामध्ये मी एक पीपी किट बद्दल लिहिलं होतं आणि ती पीपी किट घालून काम करणे प्रचंड जिकरीचं काम आहे, कारण की त्यामधून निवळ तुम्हाला श्वासही घेता येत नाही. पीपी किट म्हणजे आपण त्यामध्ये एक कव्हरऑल सूट, ग्लोव्ज, पायाला जे आवरण आपण घालतो, एक N95 मास्क, त्याच्यावरती सर्जिकल मास्क, त्याच्यावरती एक फेस शिल्ड कव्हर, त्यामुळे एक म्हणजे शारीरिक चांगलं असं त्यावेळेस वाटत नाही. आणि एक प्रचंड म्हणजे परिस्थिती मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकणार नाही, इतकी वाईट परिस्थिती असते. ते जवळपास 6, 7 किंवा 8 तास किंवा 12 तास आम्ही ड्युटी करतो. त्यावेळेस साधं पाणी पिता येत नाही, खाणं सोडा, किंवा ज्या नैसर्गिक विधी आहे त्याही करता येत नाही. आमच्यातील जे तरुण डॉक्टर आहेत किंवा नर्सिंग स्टाफ हे पाळू शकतो, परंतु जे 40च्या वरती आहेत किंवा ज्यांना डायबिटीज वगैरे, तर त्यांची परिस्थिती मी तुम्हाला सांगू शकणार नाही, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. आपण जे पीपीए किट बद्दल तुम्ही बोलताय त्याचे आपण स्क्रीनवर शॉटही बघू शकतो की कशा पद्धतीने अधिक पूर्ण ते शरीर झाकलं गेलेलं आहे. नक्कीच ते खरं तर तुमचा तो लेख पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि त्याची जी म्हणजे सत्यता आहे ती आम्हाला अधिक जाणून घ्यायची. फक्त एक फोन आलेला आहे, तेवढा फोन आधी आपण घेऊया. दादासाहेब मुळे आपल्याशी बोलतायत जालन्यावरून. नमस्कार. नमस्कार सर. बोला. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की कोरोना विषाणू हा किती प्लस टेम्परेचर असल्यानंतर ते जगू शकत नाही? बरं. हॅलो. हा, धन्यवाद तुमचा दादासाहेब. प्रश्न कळालेला मला. धन्यवाद. काय सांगाल तुम्ही त्यांना? तर यामध्ये एक सोशल मीडियामधून एक चुकीचा संदेश लोकांपर्यंत गेलेला आहे की भारतासारख्या देशामध्ये जिथे उष्ण वातावरण आहे किंवा तापमान आहे की तिथे विषाणूचा संसर्ग होणार नाही, परंतु असं नाही. तर जवळपास त्याला नष्ट होण्यासाठी 72 डिग्री सेल्सिअस त्याला लागतं. आणि काही बाबी खऱ्या आहेत की त्याचा संसर्ग ज्या वेगाने इतर पाश्चिमात्य देशामध्ये झाला तो भारतामध्ये होणार नाही, हे काही प्रमाणात खरे, परंतु याच्यावरती रिसर्च पूर्ण झालेला नाही आणि एक याला आपण फॅक्ट असं म्हणू शकणार नाही. परंतु मला असं वाटतं की तापमान आणि विषाणू यावरती चर्चा केल्यापेक्षा आपण स्वतः काळजी घेणे हे महत्त्वाचं. अगदी खरं. म्हणजे जसं तर डॉक्टरांनी सांगितलं की किती तापमान असेल आणि तो विषाणू की आपण आपल्या भोवती ते तापमान तयार करू शकत नाही, किंवा जरी आपल्या भारतामधील लोकांना अगदी अंशतः म्हटलं धोका कमी आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की आपण काळजी घेतली नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, तर तुम्ही त्या पीपीए किट विषयी बोलत होता की जो तुमचा एक लेख महाराष्ट्रभर पसरला, आणि जसं आता मी तुम्हाला म्हटलं की प्रत्यक्ष तिथे काम करताना तुम्हाला अनेक अनुभव येतात. तुमचे काही अनुभव आम्ही जाणून घेणारच आहोत, पण मगाशी आपण स्क्रीनवर ते हे चित्रही बघितलं की कशा पद्धतीचे आवरण म्हणजे ते घालून पूर्ण तुम्ही 7-7, 8-8 तास काम करत असतात. पेशंटचे काय अनुभव असतात? पेशंट्स आणि तुमच्याही अडचणी आम्हाला कळू देत. सध्या तरी आमच्या अडचणी आम्ही सांगत नाही, त्या लेखाच्या माध्यमातून मी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी मांडल्यात, परंतु पेशंट मुळात खूप घाबरलेले असतात आणि त्यांना एक त्यांचं काउन्सिलिंग करणे हा एक पर्याय आमच्याकडे उरतो. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की एक N95 मास्क, त्याच्यावरती एक सर्जिकल मास्क, त्याच्यावरती एक प्लास्टिकचं आवरण, त्याच्यामुळे आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि तो जो पिरियड आहे 6 तास किंवा 8 तास, तो पाणीही पिऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना ओरडून सांगावं लागतं, तेव्हाच त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतो. तर हे एक प्रचंड भयानक परिस्थिती असते आणि त्यामधून हे सगळे लोक जात आहेत. तरी रुग्णांनी तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांना किंवा ते असतील ते कमी बोलत असतील किंवा तुम्हाला खुर्ची देत नसतील. आता खूप वेळेस असं होतं की लोक सांगतात की तुम्ही आम्ही आलो पण खुर्ची ऑफर केली नाही. मुळात आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तिथे आल्यानंतर कोणत्याही गोष्टीला टच करू नये. बरोबर. कारण की एक फोमाइट्समुळे हे इन्फेक्शन वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. तो एक मोड ऑफ स्प्रेड आहे. तिथे जाऊन तुम्ही टच न करणे, डॉक्टरांपासून एक सुरक्षित अंतर राखणे, कारण की डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी जे हॉस्पिटलमध्ये 24 तास मला असं वाटतं ते राहतात, हॉस्टेलमध्ये आम्ही राहतो, तर आम्हाला एक इन्फेक्शनचा चान्स असतो. म्हणून त्यांच्यापासून तुम्ही एक सोशल डिस्टन्सिंग तिथं पाळलं पाहिजे. खरं. आणि त्यांच्यापासूनच मला असं वाटतं आपण सगळ्याच ठिकाणी आपल्या घरात किंवा सगळ्याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं खूप गरजेचं आहे. एक फोन घेऊया आणि आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया. प्रतीक खरात आपल्याशी बोलतायत मुंबईवरून. नमस्कार प्रतीकजी. तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा.
नमस्ते मॅडम. नमस्ते. हं. हॅलो मॅडम. बोला, तुमचा प्रश्न विचारा. मला सरांशी विचारायचं आहे की मच्छर चावल्याने हा कोरोना व्हायरस संक्रमण होऊ शकतं का? बरं, धन्यवाद प्रतीकजी. मला असं वाटतं कारण की सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, छोटे जे जसं आता प्रत्येकजीने प्रश्न विचारला. कारण काय झालंय, व्हॉट्सअप आणि मीडिया थ्रू इतके ते असंख्य प्रश्न लोकांच्या मनात निर्माण केले जात आहेत आणि प्रत्येक आपापल्या परीने त्याची उत्तरे देतात. जसा त्यांचा प्रश्न होता की मच्छर चावल्यामुळे त्याचं काही संक्रमण वगैरे होऊ शकतं का? नाही, नक्कीच मच्छर चावल्याने किंवा माशांनी याचा स्प्रेड होत नाही. होत नाही. अगदी खरं. तर तुमच्या मनात अजूनही असे काही प्रश्न असतील, असे काही गैरसमज असतील तर आम्हाला नक्कीच विचारा. फोन नंबर्स कार्यक्रमाच्या आधी आम्ही तुम्हाला दिलेलेच आहेत. डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगत होता की विदारक सत्य की ते PPE किटबद्दल ते घालून रुग्णांना जेव्हा तपासता आणि थोडंसं याच्यामध्ये खरंच की सोशल डिस्टन्सिंग पाळणं खूप गरजेचं असतं, म्हणून तुम्ही त्यांना आणि कुठेही टच होऊ नये म्हणून बसा किंवा ते जे आदरातिथ्य न करता आणि एवढं बोलताना तुमचा आवाजही N95 मास्क असतं, नॉर्मल मास्क असतं, त्यातून तो बाहेर जात नाही. बरोबर. सो त्यावेळेला काय परिस्थिती असते तिथे तुमची आणि रुग्ण या दोघांमध्ये? नाही, त्यामध्ये मी शेवटी लिहिलं की एक तोंड दाबून बुक्यांचा मार की अशीच परिस्थिती असते. परंतु त्या पेशंटचं पूर्णपणे काउन्सिलिंग करणं हा एक आमचा धर्म आहे, आमची ड्युटी. आम्ही आणि किती जरी त्रास झाला तरी मला असं वाटतं की सगळेच डॉक्टर किंवा नर्सिंग स्टाफ ते करत आहे. नाही, खरंच करत आहे. कारण म्हणून तर म्हणजे आज जसं आपण सुरुवातीलाच सगळ्यांचे पुष्पवृष्टी केलेली, ह्या सगळ्यांवर त्याबद्दल आभार मानले आणि आपली सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, डॉक्टर नर्स या सगळ्यांना खरंच खूप अभिमान आणि सॅल्यूट आहे त्या लोकांना की आपण आज सगळे आपापल्या घरी सुरक्षित राहावं म्हणून आज हे फ्रंट लेवलला येऊन त्या कोरोना विरुद्ध अजून लढा देत आहेत. असे काही रुग्णांचे अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकता का? कारण काय, आम्ही घरी बसून ह्याची तीव्रता आम्हाला कळत नाही म्हणून आज आम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरतो, बाहेर पडतो किंवा बोलतो. पण जिथे हे डॉक्टर्स किंवा नर्स जेव्हा तिथे काम करतायत तर तिथे मन हेलावून टाकणारी परिस्थिती असते आणि ती आपल्याला आपण प्रत्यक्ष बघू शकत नाही. म्हणूनच आज आपण या चर्चेतून, संवादातून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. असं कधी होतं का की पेशंट ऐकत नाहीये? नक्कीच. हा मला असं वाटतं की प्रत्येक जे डॉक्टर आहेत की त्यांचा हा दररोजचा अनुभव आहे की पेशंट ऐकत नाहीत. पेशंटला लवकरात लवकर तिथून सुटका करून घ्यायची असते आणि 14 दिवस आपण जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवतो तिथून बाहेर जाता येत नाही किंवा नातेवाईकांना भेटता येत नाही, तेव्हा पेशंट मनातूनही तुटलेले असतात. ते आम्ही समजून घेतो. परंतु काही लोक, काही जे पेशंट असतात की जे नकारात्मक मानसिकतेचे कधी कधी आपण, मी त्याला तसंच म्हणणार, तर ते लोक कधी आम्हाला उपचार नकोत अशी ते म्हणतात. परंतु तो असं वाटतं की तो काळ खूप कठीण आणि ह्याचा असतो नाही. कारण एवढ्या पेशंटला सांभाळून शेवटी तुम्ही डॉक्टर म्हटलं तरी एक सर्वसामान्य माणूस आहात, तुम्हालाही मन आहेत, भावना आहेत, तुम्हालाही राग येत असेल कुठेतरी आणि पेशंटही कुठेतरी की माझ्या म्हणजे त्या नकारात्मकतेतून जात आहे. त्यामुळे ते कुठेतरी वातावरण जे आहे ते त्याचा समतोल राखणं त्यावेळेला खूप कठीण जात असेल. प्रचंड कठीण काम आहे. परंतु असं एक नॅशनल इमर्जन्सी, इंटरनॅशनल इमर्जन्सी आणि त्याच्यामध्ये एक युद्धस्तरावर काम करणारे आम्ही कर्मचारी म्हणून असे लोक जे नकारात्मक मानसिकतेचे जरी असेल पण त्याच्यावरती आम्ही मात करून समोर जातो. कारण की त्याच्यासोबत जवळपास 30-35 पेशंट समजा माझ्या वॉर्डमध्ये मी काल पाहिले. त्यामध्ये जर एखादा असं निगेटिव्ह ज्याचं वातावरण असेल पण बाकी 34 लोकांसाठी आणि बाकी त्याला सोडून देता येणार नाही. कारण की तो तिथून त्याला बाहेर जाणे शक्यच नाही. कारण की तो त्याचा हक्क नाही तिथून बाहेर जाणे. आता तुम्ही बोलता बोलता 14 दिवसांचा कालावधी जो सांगितला तो 14 दिवस का, हे जरा आम्हाला स्पष्टीकरण म्हणजे स्पष्ट 14 दिवस आपण त्यांना सांगतो की 14 दिवस क्वारंटाईन म्हणजे विलगीकरणाचा आपण त्याला कालावधी सांगतो की हा जो विषाणू आहे याचा एक इन्क्युबेशन पिरियड प्रत्येक विषाणू किंवा बॅक्टेरिया त्याचा असतो. तर 5 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आहे. त्यामध्ये ते वाढतात आणि 14 दिवसापर्यंत त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. त्यामुळे 14 दिवस आपण त्याला वेगळं राहण्याचं ऍडवाइस करतो. कोरोनाच्या संदर्भात आरोग्य व्यवस्था या विषयावर आपली चर्चा सुरू आहे आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर दीपक मुंडे. त्यांच्याकडून आपण या कोरोनाच्या संदर्भात आपण आपल्या घरी राहून आपली काळजी कशी घेतली पाहिजे आणि आपण आपल्या घरी राहून या सरकारी यंत्रणेला, आरोग्य यंत्रणेला आणि सुरक्षा यंत्रणेला कशा पद्धतीने मदत केली पाहिजे या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. डॉक्टर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण म्हणत होतो की 14 दिवसच का, तर ते तुम्ही सांगितलं. म्हणजे 14 दिवसांमध्ये नक्की काय काय ट्रीटमेंट केली जाते आणि कशा पद्धतीचं वातावरण असतं ते त्याविषयी जरा आम्हाला सांगा ना.
नक्कीच 14 दिवस आपण जे पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर त्याला ॲडमिट करून घेतो वॉर्डमध्ये किंवा विलगीकरण केंद्रामध्ये आपण त्याला ठेवतो आणि एक सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे त्याला जो त्रास होत असेल तर त्या सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण त्याचे करतो. त्याच्यामध्ये ज्या त्याच्या गाईडलाईन्स आहेत पॅरासिटामॉल, अँटीहिस्टामिन्स, ॲजिथ्रोमायसिन, एक अँटीबायोटिक म्हणजे त्याला एक सुपर इम्पोज्ड इन्फेक्शन नाही झालं पाहिजे. आणि सध्या ज्या जगभर ट्रायल चालू आहेत किंवा ही मेडिकेशन त्याला एक हे क्युअर तर मी त्याला म्हणणार नाही, परंतु समोरचे त्याचा स्प्रेड न वाढू देणाऱ्या ज्या औषधी आहेत तर ते त्यांना देऊन आपण त्यांना ते जे सिम्पटम्स ते जर त्यांना जाणवणे कमी झाले तर त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते की मी बरा होते. तर त्यामुळे तशी ट्रीटमेंट आम्ही त्यांना देतो. पण मग ह्या 14 दिवसांमध्ये त्यांचा आहार किंवा पथ्य ह्या पण गोष्टी काही फॉलो केल्या जातात का, असं काही? त्यांना एक सकस आहार म्हणजे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन कडून दिला जातो आणि एक प्रोटीन रिच फूड म्हणजे त्यांच्यामध्ये जे इन्फेक्शन आहे त्याच्यापासून शरीरात एक इम्युनिटी त्यांची बूस्ट झाली पाहिजे त्याच्याकरता एक सकस आहार हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन कडून त्यांना दिला जातो. ओके. खरं तर तुम्ही इतके महिने त्यांच्याबरोबर एवढे रुग्ण येत आहेत, तुम्ही रोज 35 पेशंट नाही म्हटलं तरी आणि रोजचे एवढे रुग्णांना हँडल करतायत. बरेचसे रुग्ण त्यातून बरे होऊन घरी गेलेले आहेत. असा एखादा मन हेलावून टाकणारा एखादा अनुभव किंवा असा एखादा की नाही ही घटना बाबा खरंच कायम लक्षात राहणार याची कधी तुम्ही आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करू शकता का? कारण रोज एवढ्या पेशंटला तुम्ही हँडल करता, त्यातून किती पेशंट ॲडमिट असतील, बरे होऊन गेलेले असतील, काहींचे फक्त चेकअपसाठी आलेले असतील पण घाबरलेले असतील. बरोबर. असे कितीतरी पेशंट ओपीडी मधून येतात की जे आपल्याला या कंप्लेंट सांगतात. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुला हे कोरोना सदृश सिम्पटम्स दिसत नाहीत, त्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो की मला असं काही नाही. तर ते खुश होऊन जातात. आणि जसं तुम्ही विचारलं की हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो की जो आता मी केसेस पाहिल्या की त्याची फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे त्याच्या टेस्ट पॉझिटिव्ह आले, त्यानंतर त्याच्या 2 निगेटिव्ह टेस्ट आल्या. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, काल हॉस्पिटलमध्ये मी राऊंड घेतल्यानंतर 4 पेशंटचं डिस्चार्ज कार्ड भरलं आणि ते पेशंट त्यांना जेव्हा सांगितलं की तुम्हाला डिस्चार्ज हॉस्पिटलमधून देणार आहोत तर त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं एक जे हास्य किंवा जे एक रिलीफ की म्हणजे मी मृत्यूच्या दारापासून जाऊन वापस आलो, हे जेव्हा मी ते पाहिलं तर मला असं वाटतं की हे मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. आणि फक्त कोरोनाच्या निमित्तानेच नाही तर इतर जेव्हा आजार होतात आयसीयूमधून जेव्हा पेशंट दूर होतात किंवा आमचे मित्र जे आयसीयू म्हणजे स्पेशलिस्ट आहेत की ते जेव्हा त्याला व्हेंटिलेटरवरती टाकतात आणि व्हेंटिलेटरवरती किमान 10-15 दिवस 1-2 महिन्यानंतरही पेशंट वापस येतात. म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये जाऊन ते डॉक्टर जे इंटेन्सिव्हिस्ट ते त्याला वापस घेऊन येतात. तर असेही माझे अनुभव मी इंटर्नशिपच्या काळामध्ये घेतलेले आहेत. मी ते पाहिलेले आहेत की 2-2 महिने पेशंट स्क्रीनवरही दिसत आहेत म्हणजे कशा पद्धतीने त्या ट्रीटमेंट चालू असते. बिलकुल. तर असे पेशंट जे मृत्यूच्या दारामध्ये ते तिथून वापस घेऊन येण्याचं हे अग्निदिव्य डॉक्टर लोक नेहमीच मला असं वाटतं कोरोनाच्या निमित्ताने आज सगळ्यांसमोर येत आहे, परंतु हे दैनंदिन हे एक रुटीन वर्क आमचं आहे आणि फक्त कोरोनाच्या निमित्ताने आज तुमच्या सगळ्यांसमोर ते दिसत आहे. अगदी खरं आहे. तुम्ही माड या संघटनेचे अध्यक्षही आहात, तर याचं काम कशा पद्धतीने चालतं आणि ग्राउंड लेवलवर तुमचं नक्की काय काम चालतं? मार्ड संघटनेचा नाही तर केईएम ही जी त्याची शाखा आहे तर त्याचा मी अध्यक्ष आहे. मागच्या वर्षी मार्ड संघटनेमध्ये एक जनरल सेक्रेटरीच्या पदावरती मी होतो आणि महाराष्ट्रभर या संघटनेच्या माध्यमातून माझे मित्र आहेत. तर मुळात जसं आपण चर्चा केली की जे सध्या या युद्धामध्ये सर्वात समोर जर कोणी असतील तर हे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणजे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत. जवळपास आम्ही 5500 रेसिडेंट डॉक्टर्स आहेत आणि सोबत आमच्या इंटर्न्स आहेत जवळपास 2-2.5 हजार आणि नर्सिंग स्टाफ. तर यांच्या बळावरती हे युद्ध लढणं सुरू आहे आणि यंग ब्रिगेड आहे आणि एकदम झोकून दिल्याप्रमाणे लोक हे काम करत आहेत. आणि रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंटर्न्स आणि नर्सिंग स्टाफ यांच्या दमावरच मला असं वाटतं की हॉस्पिटल्स किंवा मेडिकल कॉलेजेस चालतात. आणि सध्या तरी ते तहान भूक सर्व ज्या समस्या आहेत त्या सगळ्या विसरून किंवा तक्रार न करता आम्ही सगळेजण काम करत आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता हे पेशंटला तपासणं, पण ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचं समुपदेशन अशाही काही प्रक्रिया चालत आहेत का केएम मध्ये किंवा कुठे काउन्सिलिंग टाईप?
मला असं वाटतं की त्या पेशंट आल्यानंतर त्याला कमीत कमी हॉस्पिटलमध्ये ठेवणे आणि त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट किंवा त्याची टेस्ट करून त्याला वापस पाठवणे हे सध्या चालू आहे. तर काउन्सिलिंग जे पेशंट ऍडमिट आहेत की ज्यांना एकदमच गरज आहे तर त्यांची एक मेंटल काउन्सिलिंगचा प्रकार सध्या सुरू आहे. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की जे रुग्ण तिथे आहेत किंवा जे पेशंट आहेत त्यांना सकस आहार दिला जातो. मला असं वाटतं सकस आहार हा खूप महत्त्वाचा आहे. तर त्या बाबतीत थोडं काय सांगाल की आत्ताची आमची लाईफस्टाईल किंवा रोजची दैनंदिन व्यवस्था कशी असावी, कसा आहार असावा? मुळात त्या पेशंटला सकस आहारापेक्षा पेशंट न होण्याकरता म्हणजे सकस मुळात आहार आमच्या आपण घ्यायला सगळ्यांसाठीच. पाहिजे. सगळ्यांसाठीच एक आहे की सकस आहार आपण घेतला पाहिजे. एक सकस आहारामध्ये मी तुम्हाला सांगेल की हिरव्या पालेभाज्या किंवा जे प्रोटीन रिच फूड आहेत की अंडी तुम्ही सेवन करू शकता. दुधाचा तुम्ही दररोज एक जेवणामध्ये समावेश करू शकता. फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. आणि हे सगळ्या गोष्टी घेताना त्याचं प्रॉपर डिसइन्फेक्शन झालं पाहिजे. आणि एक लोकांमध्ये एक अफवा पसरलेली की नॉनव्हेज फूड मधून कोरोना होतो, एक ही अफवा पसरली होती. तर भीती लोकांच्या मनात पसरली होती. तर ज्या नॉनव्हेज फूड आहे ते तुम्ही योग्यरित्या बॉईल करून जर घेतलं तर ते एक प्रोटीनचा मेजर सोर्स आहे. तर त्याकरता तुम्ही नॉनव्हेज फूड अवॉइड करणे हा सल्ला मी तुम्हाला मुळीच देणार नाही. परंतु ते सेवन करत असताना ते प्रॉपर बॉईल करून तुम्ही ते सेवन केलं पाहिजे. सेवन केलेलं पाहिजे. आणि मुळात म्हणजे आपण सकस आहार घेऊन आपली इम्युनिटी वाढवून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप बरोबर गरजेचं आहे. यामध्ये दोन गोष्टी अजून ऍड कराव्या लागतील. कारण फक्त आहार घेऊन बरं होणार नाही, तर एक पुरेशी झोप तुम्हाला असली पाहिजे. रात्रभर सध्या तुम्ही तरुण पिढी पाहणार किंवा पूर्ण करण्यासाठी काही काम नाही तर पूर्ण वेळ मोबाईल चालवत आपण राहतो. 2-3 वाजेपर्यंत लोक झोपत नाहीत. नंतर तर एक झोप ही सगळ्यात महत्वाची प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता. तर पुरेशी झोप आपण दिवसा घेतली पाहिजे. आणि एक आपण कितीतरी उदाहरणं तुम्ही पाहिले असतील जे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत की सकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी जात आहेत आणि त्यांना जर अडवलं तर ते लोक सांगतात की माझा एक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याच्याकरता मी मॉर्निंग वॉकसाठी आलो किंवा हे करतो. पण मला असं वाटतं घराच्या बाहेर जाणे म्हणजे तुम्ही ते विषाणू संक्रमित होऊन घरामध्ये येणे असं आहे. तर जे काही घरामध्ये राहून आपण समजा योगा करू शकतो किंवा सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता तर हे प्रकार तुम्ही घरामध्ये राहूनच केले पाहिजे. त्यामुळे तुमची इम्युनिटी वाढणार आणि तुमचा एक बाहेर जाऊन जो धोका ओढवून घेऊ शकता त्यापासून तुम्ही स्वतःला टाळू शकता. खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं आता आपल्याला डॉक्टर दीपकने सांगितलं की बाहेर म्हणजे पूर्वी मला असं वाटतं काही वेळेला काही लोक आहेत की जे आधी मॉर्निंग वॉक घेत नसेल पण या काळादरम्यान आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहे. जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की बाहेर पडू नका, स्पेशली ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी सुद्धा अगदी सोसायटीच्या खाली जाऊन बसणं, उठणं, सोशल डिस्टन्सिंग न पाळणं, त्यामुळे घरात राहूनच सकस अन्न घ्यायचंय, व्यायाम, योगा, शारीरिक हालचाली करायच्यात आणि सकारात्मकता ठेवून आपलं आरोग्य चांगलं ठेवायचंय. सकारात्मक विचारसरणी ही एक खूप ह्याला म्हणजे बरोबर कारणीभूत ठरू शकते नाही? सकारात्मक कोणत्याही गोष्टीला सकारात्मक राहणे किंवा त्या दृष्टीने पाहणे हा कधी एक चांगला गुण आहे. परंतु आता जेव्हा पूर्ण जगभरामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली कारण की पूर्ण आपण 24 तास याच बातम्या पाहतो त्याच्यामुळे सतत डोक्यामध्ये तेच विचार आहेत किंवा मला करोना होईल का आणि माझ्यावर तो प्रसंग येईल का, माझ्या घरामध्ये कोणाला होईल का, माझ्या परिवारामध्ये कोणाला होईल का, माझ्या मित्रांना कोणाला होईल का, एक सतत लोकांच्या मनामध्ये ती चिंता असते. तर मला असं वाटतं की आपण ज्या न्यूज पाहतो किंवा ज्या सोशल मीडिया पाहतो तर त्याचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे. आणि जे अत्यावश्यक गोष्टी असतील ज्या मीडियामध्ये किंवा सरकारद्वारे येत असतील, डॉक्टरांद्वारे येत असतील आणि ज्या खरोखर असतील ज्या म्हणजे बरोबर ज्या खऱ्या असतील त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. सोशल मीडियावरती फिरणाऱ्या जवळपास मला असं वाटतं 90 ते 95% त्या गोष्टींना कशाचाही आधार नसतो. त्याच्यामुळे ज्या सत्य गोष्टी आहेत त्याच आपल्यापर्यंत येऊ देणं अगदी चाळणीतून चालल्यासारख्या ही महत्वाची गोष्ट आहे. याचबरोबर डॉक्टर मला विचारायचं आहे की जसं आता तुम्ही आहात किंवा आपली सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा किंवा अशी जी लोक आहेत ज्यांना इमर्जन्सी सर्व्हिससाठी बाहेर पडावं लागतं की जो पर्याय नाहीये त्यांनी खरं तर काय काळजी घेतली पाहिजे? मुळात हा जो वर्ग आहे की वैद्यकीय कर्मचारी ज्याच्यामध्ये पोलीस आहेत की फायर ब्रिगेडचे जे लोक आहेत किंवा इतर जे काही अत्यावश्यक कर्मचारी तुम्ही पत्रकार मंडळी आहेत, माझे मित्र आहेत जे अत्यावश्यक सेवेमध्ये लागलेले आहेत, या लोकांनी प्रचंड काळजी घेणे महत्वाचं आहे. कारण की आपण हे सगळं झाल्यानंतर घरी जातो
तर या दरम्यान बाहेर निघाल्यानंतर स्वतःला या विषाणूपासून त्याला रोखणे किंवा त्याचे रोकथाम करणे, त्याला स्वतःला वाचवणे, स्वतःला वाचून आपण कुटुंबाला वाचू शकतो, हा एक सतत मनामध्ये एक भाव असला पाहिजे. आणि अशा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना कमीत कमी गोष्टीला टच करणे किंवा केल्यानंतर स्वतःला डिसइन्फेक्ट करणे, हात धुणे. आणि यामध्ये एक वर्ग आहे जो कर्मचारी वर्ग, मला स्पेसिफिकली मेन्शन करावंसं वाटतं की जे कर्मचारी वर्ग आहेत यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण की सफाई कर्मचारी आहेत की जे फेकून दिलेल्या वस्तू त्या उचलतात, त्यामुळे त्यांना ते स्वतः इन्फेक्शनला टच करतात. आणि ते या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी स्वतःला प्रॉपर डिसइन्फेक्ट केलं पाहिजे. त्या लोकांनी विशेष आपली काळजी घेतली पाहिजे. त्यांनी आहारावरती विशेष ध्यान दिलं पाहिजे. आणि हे सगळं करून मला असं वाटतं की 10, 15, 20 मिनिटे जर त्यांनी मेडिटेशनही केलं किंवा स्वतः शांतपणे बसून घेतलं आणि घरच्यांसोबत किंवा इतर लोकांसोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे. कित्येक ठिकाणी मी पाहतो की सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नाही, की हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जरी असतील, एका ग्रुपमध्ये मी असे प्रकार मी पाहिले. परंतु मला असं वाटतं की हे प्रकार टाळले पाहिजेत. कारण की एक हॉटस्पॉटमध्ये आपण राहतो आणि एक मला असं वाटतं की इन्फेक्शन स्प्रेड होण्याचं माध्यमही एक आम्ही ठरवू शकतो. तर त्याकरता स्वतः काळजी घेणे. तुम्ही जर स्वतः व्यवस्थित राहिले तर समाज व्यवस्थित राहील. आणि तुम्ही आजच नाही तर उद्याची गरज आहे. कारण की आज आपण पाहतो की डॉक्टरांची संख्या कमी आहे, या नर्सिंग स्टाफची संख्या कमी आहे. तर आज जर तुम्ही इन्फेक्ट जर झाले तर उद्यासाठी राहणार नाही. आणि उद्या जर हे इन्फेक्शन वाढलं तर ती संख्या कमी होऊ नये. त्याकरता स्वतःला वाचवून ठेवणे, समाजाकरता वाचवून ठेवणे ही एक जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणजे पण मला अजून एक गोष्ट विचारायची याच्याच बरोबरीने की अत्यावश्यक कामासाठी म्हणजे ह्या इमर्जन्सी सर्व्हिसवाल्यांना घराच्या बाहेर तर पडावंच लागत आहे. तर त्यावेळेला घरी जाताना किंवा घरी गेल्यावरही काय काळजी घेतली पाहिजे? कारण बरेच खूप गैरसमज असे पसरत आहेत त्याच्यामुळे. नक्कीच मला असं वाटतं की घरामध्ये गेल्यानंतर जे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी की त्यांनी आपले जे कपडे आपण जे हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी वापरले ते बाहेर काढणे आणि ते लॉन्ड्रीसाठी टाकणे. आणि गेल्यानंतर आंघोळ करणे, साबणाने पूर्ण आंघोळ करणे आणि स्वच्छ होऊन आणि एक संपर्क कमी करणे. घरांच्या जे वृद्ध असतील किंवा 1 वर्षाखाली बाळ असेल किंवा ज्यांना प्रेग्नंट जर कोणी महिला असेल, घरी स्त्री असेल तर थोडा संपर्क मला असं वाटतं की टाळलेला बरा. त्याच्याशी टाळलेला बरं. अगदी खरं आहे. अजून काय काय बरं याच बरोबरीने मला विचारायचं की आपण घरी गेल्यावर काय प्रिकॉशन्स घ्यावी तुम्ही सांगितलंच आहात. पण बऱ्याचदा अजूनही असा एक समज पसरलेला असतो की बरीच लोक आपापल्या म्हणजे आपल्याच इच्छेनुसार काही गोळ्या काही प्रिस्क्रिप्शन घेत असतात. ते कितपत योग्य आहे? ते योग्य तर नाही, ते अयोग्यच असं मी म्हणेन. कारण की डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतंही गोळी घेणे एक धोकादायक गोष्ट ठरू शकते. म्हणून स्वतः गोळी नाही घेता साधा ताप, सर्दी, खोकला किंवा असे सिम्पटम्स जर तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या एरियामध्ये ज्या सरकारने फिवर क्लिनिक सुरू केलेले आहेत तर त्या ठिकाणी जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्वतः उपचार न करता त्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर उपचार तुम्ही केले तर हा एक ॲडवाइस मी सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला देऊ इच्छितो. नक्कीच नक्कीच. आपण आधी एक फोन घेऊया. सुमित राठोड आपल्याशी बोलतात बुलढाण्यावरून. नमस्कार सुमितजी, बोला. मॅम, माझा क्वेश्चन असा आहे की कोरोनावरती मलेरियाची वॅक्सिन काम करते किंवा मलेरियाच्या वॅक्सिनने कोरोना बरा होतो अशी माहिती होती. नंतर क्वेश्चन आला की प्लाझ्मा थेरपीने कोरोना बरा होतो. तर एक्झॅक्टली कोणत्या थेरपीने कोरोना बरा होतो किंवा कोणती थेरपी कोरोनावरती चांगले काम करते? नक्कीच. धन्यवाद सुमितजी. काय सांगाल त्यांना? कारण कुठल्या पद्धतीने कोरोना बरा होतो? अशी कोणतीही पद्धत आज जगासमोर नाही. म्हणून कोणत्या पद्धतीने कोरोना बरा होतो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यांनी जसा एक उल्लेख याच्यामध्ये केला की मलेरियाची वॅक्सिन, तर ती मलेरियाची वॅक्सिन नसून मलेरियाकरता आपण ज्या गोळ्या रुग्णांना देतो, हायड्रोक्सिक्लोरोक्विन नावाच्या गोळ्या, त्या काही प्रमाणात कारगर सिद्ध झालेल्या आहेत. त्याकरता आपण जे वैद्यकीय सेवेतील कर्मचारी असतील, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असतील तर त्यांना त्या हायड्रोक्सिक्लोरोक्विन प्रोफायलेक्सिस म्हणून आपण त्यांना देतो. आणि प्लाझ्मा थेरपी म्हणजे जे कोरोनाचे रुग्ण आहेत की जे बरे झालेले आहेत तर त्यांच्यामधील प्लाझ्मा आपण काढून या कोरोना झालेल्या व्यक्तीमध्ये तो ट्रान्सलेट करतो. तर मला असं वाटतं त्याच्यातून एक पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. परंतु ते 100% कारगर आहेत असं नाही. परंतु मला असं वाटतं की ज्याचं जास्त
म्हणजे जे बरे होऊ शकतात तर ते सगळेच एक्सपेरिमेंट आपण त्याला म्हणू शकतो. तर हे एक्सपेरिमेंट चालू आहेत ज्यामधून रुग्णांना फायदा होईल आणि जे इन्फेक्शन कमी करू कमी शकतो. करू असे शकतो. सगळे प्रकार त्याच्यावर जगभरामध्ये अजून चालू एक आहेत. अगदी ठोस असं काही औषध अजून ठोस आपल्याकडे? औषधही नाही आणि व्हॅक्सिनही नाही, परंतु प्रयत्न जागतिक स्तरावरती चालू आहेत, भारताच्या लेवलवरती आहेत. खरं आहे. आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने आपापल्या घरात राहून, सुरक्षित राहून, समाजासाठी, देशासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या घरात राहणं हे खूप गरजेचं आहे. सरकारी यंत्रणांनी दिलेल्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं खूप गरजेचं आहे. वेळेवर हात धुणं, मास्क घालणं, खाली अनावश्यक अगदी महत्त्वाचं काम असेल तर उतरणं किंवा घरातील सगळ्यांनीच न उतरणं, केवळ एका व्यक्तीने त्या महत्त्वाच्या कामासाठी उतरणं आणि या सगळ्या नियमांचं पालन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण या सगळ्यातून नक्कीच बाहेर पडू शकतो. हा सकारात्मक विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं की या सगळ्या युद्ध पातळीवर तुम्ही जवळजवळ 550 निवासी डॉक्टर, तुमच्याबरोबरचे 2,500-3,000 इंटर्न आणि पूर्ण जगभरातले आता डॉक्टर याच्यामध्ये काम करत आहेत. कधी कधी असं होतं की डॉक्टरांना अपशब्द बोलणे किंवा थोडंसं अंगावर धावून येणं, मारहाण, हल्ले हे काही प्रकार पुढे येतात. त्यावेळेला काय नक्की ती परिस्थिती असते आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच हे मला असं वाटतं की एक आजकाल फॅशन कारण झालेली आहे. आताच नाही तर तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी देवदूत आहात असं आपण म्हणतोय सगळेच. आता हा समज जो प्राचीन काळामध्ये समज होता की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे, ते लोकांमध्ये असे मेसेज सध्या पोहोचत आहेत. परंतु मला असं म्हणायचं आहे की डॉक्टर हे काही देवाचं दुसरं रूप नाही. डॉक्टर एक मनुष्य आहे आणि तो त्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच करत असतो रुग्णाला वाचवण्याकरता. कोणत्याही डॉक्टरला रुग्ण त्याच्या हातातून दगावला अशी भावना मला असं वाटतं कधीच नसते. तर डॉक्टर पूर्ण त्याची जे स्किल्स आहेत तर त्या पूर्ण वापरून त्या रुग्णाला बरा होण्याचा प्रकार करतो. आणि जसं तुम्ही सांगितलं की जे अपशब्द बोलले जातात तर अपशब्द सोडून म्हणजे डॉक्टरांना मारण्याचेही प्रकार झालेले आहेत. आणि आपण महाराष्ट्राची गोष्ट करत असताना धुळ्यामध्ये जो मागच्या 1-2 वर्षा अगोदर प्रकार झाला की रेसिडेंट डॉक्टर्सला तिथं मारलं गेलं आणि अशा प्रकारे मारलं गेलं की त्याचा डोळा तिथून गेला. तर त्यानंतर त्याचं आयुष्य मला असं वाटतं की एक कॉम्प्रोमाइज झालं आणि त्याला पुढे सर्जरी ज्या फील्ड त्याने चूज केली 10-15 वर्षे त्याने जो अभ्यास त्यासाठी केलेला आहे की त्याला ती फील्ड शेवटी सोडावी लागली. आणि नेहमीच आम्ही त्या व्हायलन्सला सामोरे जातो. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर हे व्हायलन्स होत असतील तर ते दुर्दैवी आहे. तामिळनाडू आणि भोपाळमध्ये जे प्रकार झाले की डॉक्टर जे या कोरोना पेशंटवरती उपचार करत असताना दगावलेत किंवा तर त्यांचा मृतदेह तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सोसायटीने प्रेशर आणलं. तर असे दुर्दैवी प्रकार महाराष्ट्रामध्ये झाले नाही. परंतु सरकार सुद्धा याच्यावरती दक्षता विचार करून एक डॉक्टरांना किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे निर्णय घेतीलच. अगदी खरं. तर तुम्ही खरं तर आपण मगापासून बघितलं की ग्राउंड लेवलवर काय काय उपचार चालू आहेत, कसे पेशंट येतात, कशा पद्धतीने त्यांच्यावर ट्रीटमेंट होते, असा एखादा काही तिकडचा हॉस्पिटलमधला एखादा अनुभव किंवा एखादा विदारक चित्र तुम्ही आम्हाला सांगू शकता की नाही? हे विचारण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे की अजूनही बऱ्याच लोकांना जेव्हा आपण सांगतो की घरात राहा, सुरक्षित राहा, त्याची तीव्रता कळत नाही किंवा हे लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये हे लॉकडाऊन वाढत आहे आणि आता काय, कशाला, हे जे प्रश्न पडतात तर त्याच्या मागे काय कारण असतं? जिथे तुम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये असता तर असा एखादा अनुभव तुम्हाला आमच्याशी शेअर करावासा वाटतो का? काय सांगाल एखादा अनुभव? नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये मी हे सांगितलं की तीव्रता लोकांमध्ये जाणवत नाही. तर जो मी तो एक लेख लिहिला आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून मला जवळपास 1000-1500 लोकांचे कॉल आले आणि त्यांना एक नवीन गोष्ट ही पीपीच्या माध्यमातून कळली. त्याला लोकांना पीपी म्हणजे काय हे अगोदर माहिती नव्हतं. डॉक्टर किंवा जे स्टाफ आहेत ते कोणत्या मानसिक शारीरिक विवंचनेतून जात आहेत हे लोकांना कळलं नाही. परंतु त्या लेखाच्या माध्यमातून काही अल्पशा प्रमाणात लोकांना कळलं आणि एक थोडासा सिरियसनेस त्याच्यामध्ये आला की हे डॉक्टर खरंच युद्धावरती आहेत आणि त्यांना प्रचंड त्रास यामधून होते. एक सिरियसनेस लोकांमध्ये नव्हता कारण की त्या ठिकाणी केसेस मला असं वाटतं नसल्यामुळे तो सिरियसनेस नाही, त्यांना या गोष्टी दिसत नाहीत. परंतु मला असं वाटतं की जरा याचा संसर्ग मुंबईसारख्या ठिकाणी जिथे आरोग्य व्यवस्था प्रचंड चांगल्या प्रमाणात आहे आणि जर हे ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये जर याचा संसर्ग जर झाला असता तर एक
आउट ऑफ म्हणजे तुम्ही इमॅजिन करू विचारही करू शकणार नाही तर आपण अशी परिस्थिती आपल्याला पाहावी लागली असते. अगदी खरं आहे. कारण आज सगळ्या म्हणजे अगदी आज आपले पोलीस, नर्स सगळे जे काही कर्मचारी आहेत ते दिवस रात्र आपल्या घरापासून म्हणजे आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर आहेत. ही साखळी किंवा ही चैन ही कुठे ब्रेक होईल किंवा कुठे थांबेल हा आशावाद काय सांगाल? मला असं वाटतं की हा जो पॅन्डेमिक आहे याच्या वेव्स असतात की ही जी पहिली वेव्ह आहे, यानंतर दुसरी वेव्ह येऊ शकते, तिसरी वेव्ह या कोरोनाची येऊ शकते जर त्याच्यावरती समजा वॅक्सिन आली नाही. कारण की हा एक व्हायरस आहे. व्हायरस तो नेहमी म्युटंट होत राहतो, म्हणून त्याच्यावरती वॅक्सिन सापडणे अजून तरी शक्य झालं नाही आणि जवळपास 18 महिने लागतील असं तज्ज्ञ सांगत आहेत. तर हा जो पिरियड आहे इथून समोरचा प्रचंड हा जो जितका काही कालावधी आहे तर त्या कालावधीमध्ये जे सरकारने सांगितलेलं सोशल डिस्टन्सिंग आपण भारतामध्ये पाळत नाहीत, परंतु इतर ठिकाणी या गोष्टी पाळल्या जातात. तर सोशल डिस्टन्सिंग तुम्हाला मला असं वाटतं की एक सवयीचा भाग तुम्हाला करावा लागणार आहे. हात धुणे हा प्रकार, कारण की हात धुण्यामुळे इतर ज्या काही रोग आहेत ते वाचतात, परंतु या कोरोनाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याचं सिरियसनेसही कळालं. परंतु मला असं वाटतं की आता हे जे नियम घालून दिले हे नियम न करता एक सवयीचा भाग सवयीचा भाग करणं, आपलं दैनंदिन जीवनाचा भाग करणं खूप गरजेचं आहे. पूर्वी आपण म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं की पहिली स्टेज होती, दुसरी स्टेज होती, आता तिसऱ्या स्टेजच्या अलीकडे आपण आहोत. तर ह्या सगळ्याचा महाराष्ट्राच्या ह्या पूर्ण आरोग्य व्यवस्थेबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं सरकारच्या दृष्टीने जे नियम घालून दिलेले आहेत किंवा जे निर्णय घेतलेले गेलेले आहेत ज्यामुळे ही संख्या आपण आज 12,000च्या पर्यंतच थांबलेलो आहे, परंतु हे कडक नियम आहेत ते पाळावे लागतील आणि याच माध्यमातून ती संख्या कमी राहू शकते. जे नियम सांगितलेले ते पाळणे यापेक्षा वेगळं काही करू शकतो. खरं सरकार आपल्याला वेळोवेळी मदत करत आहे, सांगत आहे, लॉकडाऊन केलेलं आहे, लोकांना घरी राहा, सुरक्षित राहा हे सांगितलं आहे. सरकारने जे नियम घालून दिले ते आपल्यासाठी आहेत हे आपण स्वतः समजून घेतलं पाहिजे की सरकारला यातून काही लाभ होत आहे असाही प्रकार नाही, म्हणून लोकांना ती एक सिरियसनेस आली पाहिजे. अगदी खरं. तुम्ही खूप छान आतमध्ये म्हणजे काही गोष्टी आहेत म्हणजे त्यातलं विदारक सत्य काय आहे, कशा पद्धतीने काम चालतंय ह्या गोष्टी आमच्यापर्यंत आणलेल्या आहेत. तरी पण आपल्या सगळ्या जनतेला काय तुम्हाला सांगावंसं वाटतं, काय सांगाल की कशा पद्धतीने अजूनही स्वतःचं संरक्षण, स्वतःचा बचाव केला पाहिजे किंवा नक्की कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? काळजी घेण्याच्या ज्या पद्धती आपण चर्चा केली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी काळजी की तुम्ही घराच्या बाहेर न निघणे, हात व्यवस्थित धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, या गोष्टी जरी आपण करू शकलो तर हाच सगळ्यात मोठा कारगर उपाय आहे. आणि एक जे समाजाची सेवा करायची किंवा इतर लोकांची सेवा करायची हाही भाव लोकांच्या मनामध्ये असतो. तर समाजाची सेवा जर करायची असेल किंवा कुणाची इतर लोकांची काळजी जर घ्यायची असेल तर तुम्ही घरात राहणे अतिशय महत्वाचं आहे. अगदी खरं. आणि माझे या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की माझे मित्र आहेत की जे पूर्ण महाराष्ट्रभर हे जे लॉकडाऊनमुळे परिस्थिती आली, मजूर आहेत, ज्यांना अन्न वगैरे नाहीत, जे आदिवासी पाड्यावरती तांड्यावरती राहणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम ते लोक करत आहेत. तर आपण घरात राहूनही समाजाची मदत करू शकतो हा एक संदेश मला असं वाटतं की प्राध्यापक राजू केंद्रे यांच्या माध्यमातून आपण देत आहोत. आणि जसं मी बोलत असताना एक माझं पूर्ण शिक्षण नवोदयमध्ये झालं, जवाहर नवोदय विद्यालयामध्ये. सुरुवातीपासून जर शिक्षण फ्रीमध्ये झालं, म्हणजे मी सरकारच्या पैशावरती शिकलेला माणूस आहे, म्हणून सरकारसाठी जर मी इतकं या परिस्थितीमध्ये मी सरकारसाठी किंवा जनतेसाठी कामी जर येत असेल तर यापेक्षा अधिक सुख असू शकत नाही. आणि तुम्ही जे एक मानसिकतेचाही प्रश्न विचारला तर युद्धावरती असलेल्या सैनिकाची मानसिकता जशी असते तीच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आहे. खरं. आणि हा जो लढा लढत असताना म्हणजे उपचार करत असताना तुमचे अनेक सहकारी जे आहेत त्यांना सुद्धा पॉझिटिव्ह कोरोनाची लागण झालेली, त्यावेळेला काय क्षण होते ते? एक दडपण येते, एक भीती वाटते आणि एक चिंता, भीतीपेक्षा चिंता मी म्हणेन की तुम्ही तुमच्या फॅमिली पासून इतके लांब आहात.
त्या गोष्टी मला वाटतं त्या आपण एकदा सहन करू शकतो, पण आपल्यातला एखादा मित्र पॉझिटिव्ह आल्यानंतर म्हणजे तो रुग्णसेवा करत असताना पॉझिटिव्ह येणे, त्याला तिकडे 14 दिवस ट्रीटमेंटला जाणे, पण सतत यामध्ये एवढी मोठी गोष्ट नाही, कारण की ते गेल्यानंतर आम्ही त्याच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्याला मानसिक आधार देण्याची जितकी काही गरज असेल ती तिथे जे असेल ट्रीटमेंट वगैरे घेणे आणि एक सकारात्मक जे आपण बोलतो तसं वातावरण त्यांच्यामध्ये असतं, त्यांच्यामध्ये ती भावना आहे. आणि जसं एक ती चिंता आहे लोकांमध्ये की मृत्यूदर मला असं वाटतं इतका नाही, त्याच्यामुळे जास्त चिंता करण्याचं कारण नाही, कारण फक्त तो झाला नाही पाहिजे. आपल्या घरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा डायबेटिक, हायपरटेन्सिव्ह या लोकांना ज्यांना कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस आहेत, त्यांनी जास्त काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आणि त्यांची काळजी तरुण मंडळीनं घराच्या बाहेर पडू देता घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तसं बघायला लागलं तर डॉक्टर, जसं आपण अमेरिका, इटली, फ्रान्स म्हणजे ह्या बाकीच्या देशांचे जे आकडे आणि हे बघतो त्या मानाने आपल्या भारतामध्ये आपल्या सरकारने आपल्यासाठी खरंच खूप चांगल्या व्यवस्था केलेल्या आहेत. नाही, सुरुवातीलाच आपण तो लॉकडाऊनचा निर्णय घेतला. एअरपोर्टवरती जे लोक आले त्यांची स्क्रीनिंग केली, मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग केली, त्याच्यामुळे हा एक आकडा आपण कमी करू शकतो, खूप कंट्रोलमध्ये तरी करू शकलो. परंतु मला असं वाटतं की आता जनतेने जे आपण मध्येही चर्चा केली की हल्ल्याविषयी चर्चा केली, जे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी असतील, सफाई कर्मचाऱ्यांबद्दलही चर्चा केली. मला असं वाटतं की लोकांना मला एक आव्हान या निमित्ताने करायचं आहे की जसं मोदीजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही टाळ्या वाजवा किंवा दिवे लावा, तर यामागे एक हेतू होता कम्युनिटी ट्रान्समिशन, म्हणजे पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे. तर ते पार्टिसिपेशन त्या निमित्तानं वाढलेलं आहे, परंतु आपण काही गोष्टी करू शकतो. तर 3 गोष्टी मी तुम्हाला एक या निमित्ताने सांगू इच्छितो की जे काही डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस असतील आपल्या संपर्कातील, त्यांना कॉल किंवा SMS करून त्यांचे आभार तुम्ही मानू शकता. जे सफाई कर्मचारी आपल्या घरापर्यंत, दारापर्यंत येतात, त्यांना तुम्ही एक सॅल्यूट किंवा आदरयुक्त वागणूक जर त्यांना दिली, कारण की आपण वर्षानुवर्षे त्यांना एक हीन वागणूकच देत आलो आहे, कारण की जे अस्वच्छ वागणूक स्वच्छ कर्मचाऱ्यांना आपण दिलेली आहे. आणि एक तिसरा एक ज्या हल्ल्याविषयी आपण बोललो की 3% असे अनुभव आपल्याला येतात की ज्यामध्ये निगेटिव्हिटी असते, परंतु 97% पॉझिटिव्ह अनुभव आपण कधीच कोणासमोर मांडत नाहीत. तर हे असे काही तुम्हाला निश्चितच अनुभव, चांगले अनुभव आले असतील पोलिसांसोबत, डॉक्टरांसोबत, नर्सेससोबत, ते जर आपण आपल्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या स्टेटसच्या माध्यमातून, सोशल मीडियाचा एक प्रभावी माध्यम म्हणून जर वापर केला, तर एक नवीन भारताची नवीन आरोग्य व्यवस्था आपण सगळ्यांसमोर आणू शकू. वा, खरंच खूप छान सांगितलं. खरं तर तुमच्या सगळ्यांसाठी किंवा आपल्या सगळ्यांसाठी डॉक्टरांनी 3 टास्क दिलेले आहेत आणि टास्क आपल्याला पूर्ण करायचे. जागतिक हास्य दिन आहे. आनंदी राहा, सतत हसत राहा. हा कोरोनावर आपण विजय नक्कीच मिळवणार आहोत. फक्त आपल्याला काय करायचं, आपल्या घरी राहायचं आहे, सरकारी यंत्रणेने दिलेल्या नियमांचं पालन करायचं आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, वेळेवर हात धुणं आणि या सगळ्या नियमांचं फक्त पालन करायचं आहे. घरी राहा, सुरक्षित राहा. आपला हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ती कळवण्याची माध्यमं तुम्हाला माहिती आहे. आपलं जीमेल आहे, फेसबुक ID आहे. रात्री 11 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुनर्प्रसारित DD सह्याद्री या वाहिनीवर बघू शकता. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.